9 वाजल्यापासून घर सोडलंय, 9 वाजल्यापासून आता 12 वाजत आले तरी आम्हाला भावाला भेटून देत नाहीये. तर आम्ही काय सावत्र बहिणी आहोत का हे मला प्रश्न असतो. घर सोडल्यापासून आम्ही इथं आलो एवढ्या प्रवासातून, इथं आम्हाला खायची आशा ना आम्हाला भावाला भेटायची आशा होती म्हणून साठी इथपर्यंत आलोय. भूक लागली त्याला, उपाशी पोटी आलोय आम्ही 10 वाजता. मुख्यमंत्र्याचा भाचा उपाशी आहे. भेटतंय, सगळं भेटतंय, काय भेटतंय, बोलावलंय कशाला. पण या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा वचनपूर्तीचा लाडक्या बहिणी योजनेचा हा सोहळा आहे. या ठिकाणी अनेक महिला या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, मात्र त्यांना हातच सोडलं दिलं जात नाहीये. हैराण झालेले आहेत, घाम आलेला आहे त्यांना. ताई, का तुम्हाला हात सोडलं जात नाही? आम्हाला त्या आतमध्ये सोडत नाही. आम्ही 9 वाजल्यापासून इथे थांबलोय. आम्हाला ह्या गेटला जा, त्या गेटला जा. जर भावाला भेटायचं असेल तर एवढ्या आम्हाला अटी घ्यायला लागतात. आम्ही काय सावत्र बहिणी आहेत का या भावाच्या? काय करतोय भाऊ? काय झालंय तुमच्या सोबत? आमच्या सोबत आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून घर सोडलंय, 9 वाजल्यापासून आता 12 वाजत आले तरी आम्हाला भावाला भेटून देत नाहीये. तर आम्ही काय सावत्र बहिणी आहोत का हे मला प्रश्न विचारायचा. 2-2:30 वाजले आतापर्यंत आम्हाला नुसतं फिरवलंय. सोडणार कुठं आलात? पिंपरीवरनं. पिंपरीवरनं. कोण आणलंय तुम्हाला? आता आलोय बस मध्ये. बस मध्ये आलात. काय जेवण वगैरे झालं की नाही तुमचं? आमचं तर जेवण नाही, आम्हाला पाणी सुद्धा मिळालं नाही. आताशी मिळालं नाही पाणी, आता मिळाले. आम्ही 9 वाजता आलेलो आहे. अहो चांगली या ठिकाणी अनेक महिला आहेत, आपण बघू शकतो. लहान मुलं सोबत आहेत त्यांच्या. तुम्ही बोला, कधीपासून उभे आहेत तुम्ही? आम्ही सकाळी 8 वाजता घर सोडलंय. 8 वाजता घर सोडल्यापासून आम्ही इथं आलो एवढ्या प्रवासातून. इथं आम्हाला खायची आशा ना आम्हाला भावाला भेटायची आशा होती म्हणून साठी इथपर्यंत आलोय. कुठल्या भावाला भेटायचं होतं? मुख्यमंत्र्यांना भेटायचं होतं. इथं आलेत ना सगळे, अजितदादा आलेत, सगळे आलेत, तर त्यांना भेटायचं होतं. आज तुम्ही म्हणताय ना बहिणी बहिणी, मग बहिणींना तुम्ही तोंड का दाखवत नाही? तुम्ही तोंड दाखवायचे कारणच नाही ना. मग आल्यासारखं तुम्हाला आम्हाला उभे उभे तरी पैसे आलेत का? पैसे नाही आलेले. पैसे आले? पैसे तुमचे आले? तुमचे आले का पैसे? आले पैसे आले आले का? अकाउंट वरती 3-3 हजार रुपये आलेली आहे. नाही गाठ पडली तरी नंतर आपण भेटू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. लेकरू त्यांच्या सोबत आहे, छोटं बाळ आहे. भूक लागली आहे त्याला, उपाशी पोटी आलोय आम्ही 10 वाजता. मुख्यमंत्र्याचा भाचा उपाशी आहे. भेटतंय, सगळं भेटतंय, काय भेटतंय, बोलावलंय कशाला. कधीपासून आलात ताई तुम्ही? कुठून आलात? वडगाव शहरी गावठाण. बर, हा, किती जणी आल्यात? आम्ही 40 जण आहे. काय सांगितलं होतं तुम्हाला? आता इथं योजना आहे, तुम्हाला पैसे भेटलेत त्यामुळे या, पण आम्हाला अकाउंटवर अजून पैसे आलेले नाहीत. पेंडिंग वर आहे आमचं. बाळ उपाशी आहे. उपाशी आहे, त्याला काही पाणी काही खायला? अजिबात नाही. कधीपासून आलात म्हणालात? 10 वाजल्यापासून. 10 वाजल्यापासून. हा. म्हणजे आज किती वाजले आता? आता 3 वाजले. बरोबर. तुमचं काय होत आहे? नाही बोली हो तुमची तीच अवस्था आहे. के साथ है. काय ताई, आज जाऊ देत नाही तुम्हाला? हो जाऊ देत नाही येतात. कधीपासून आलात? सकाळी 10 वाजल्यापासून आले. हो काय उलट्या झाल्यात तुम्हाला? हो उलटा झालं. काय आतमध्ये सोडत आम्हाला. का आता मी तेच विचारतो, का सोडत नाही? आता मला तरी काय माहिती किती वेळ बसलोय आम्ही. कुठे बसलात तुम्ही? इथं बसले होते कवाची सोडाना 3 वेळा. जेवायचं खावायचं काय? कायच जेवण आणि कशाचं काय, पाण्याची लय नाराज येतो. गावातच आहे आम्ही. काय मग गावाला काय सांगणार मुख्यमंत्री? भावाला काय सांगायचंय, पाण्याची सोय करा, रस्त्यांची सोय करा, लाईटीची सोय करा. पैसे आले का? हा, पैसे पैसे नाही आले अजून. पैसेही नाही आले. पैसे बी नाही आले. काय आज सोडत नाहीत? आज सोडत नाही. आम्हाला तेवढीच रिक्वेस्ट आहे, आम्हाला आतमध्ये सोडा, जवळून आमच्या भावाला आम्हाला बघू द्या बस. आला बरं तुम्ही? आम्ही चिंचवड वरून आलेलो आहे. चिंचवडवरून. हे मुलगी तुमच्या सोबत आहे का? बर. लहान मुलं आलेले आहेत बघा. लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणींचा हे हट्ट आहे की आम्हाला भावाला भेटायचंय, सोडायला पाहिजेत. आम्ही आता माहेरी आल्यासारखं वाटतंय, पण आता खायला नाही प्यायला नाही. त्यांचे बाचे पण उपाशी आहेत, पाणी मिळत नाही, छोटे छोटे बाळ आहेत, घामाघूम झालेले आहेत. असं हे चित्र बालेवाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.